आपल्या बायकांचं कसं असतं, छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा आनंद होतो. तसंच काय माझ्यासोबतसुद्धा झालं आज. तर आज असं झालं का आज होता रविवार आणि रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस. सुट्टीचा दिवस म्हटल्यावर सगळी कामं निवांत होतात आणि खरं तर मला आज जेवण बनवायलाच नको वाटत होतं, कंटाळा आलेला. पण म्हटलं चला बाबा आपल्यालाच बनवायचं आहे. म्हणून किचनमध्ये आली आणि भाजीची तयारी करायला घेतली. तेवढ्यातच मिस्टर बोलले का तू फक्त भाजीचं बघ, चपात्यांचं मी बघतो. मग काय मला अजूनच खुशी झाली. मग मस्त भाजी बनवायला घेतली. पटापट भाजीला फोडणी घातली आणि मशरूमची मस्त भाजी बनवली. या भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. मग काय पटकन भाजी वगैरे बनवून घेतली आणि चपात्या लाटायचं टेन्शनच नव्हतं. मग काय भाजी अजूनच छान झाली बरं का. मग तोपर्यंत मिस्टरांनी मस्त गरमागरम नानसुद्धा घेऊन आले. तोपर्यंत इकडे आमच्या साहेबांनासुद्धा भूक लागली होती. ते पण आले बघायला भाजी झाली का नाही. तर त्यांनासुद्धा गरम गरम जेवायला दिलं आणि इकडे मी सुद्धा कांदा लिंबू वगैरे कापून घेतला आणि आम्हीसुद्धा मस्त जेवण केलं. आणि अशी गरमागरम भाजी आणि गरमागरम नान खूपच भारी लागते बरं का. चला मग आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.